नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत स्मिता शशिकांत मोहिते या वहिनींना. बोर्ले नेरळ रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण, या ठिकाणी अननसाची शेती करतात आणि मग त्या शेतीत वेगवेगळे प्रयोग, हे सारंच आज आपण जाणून घेणार आहोत. मोहिते कुटुंबाला बोलतं करणार आहोत. स्मिता वहिनी, शशिकांतजी यांचा एकूणच आत्तापर्यंतचा या शेतीतला अनुभव कसा आहे तेही जाणून करणार आहोत आणि तमाम शेतकरी बांधवांना नमस्कार करून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रामाच्या देवळात उदबत्ते झाले दाट, शशिकांतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरचा थाट. अरे वा वा वा, मी मदत केली. घ्या तुम्ही पण. भाजीत भाजी मेथीची, स्मिता आणि शेती माझ्या प्रीतीची. हे बरं आहे, हो की स्मिता नाही? आणि शेती दोघांच्यावर प्रीती आहे माझी. सगळ्यात जास्त कोणावर आहे? शेतीवरती. म्हणजे 2 नंबर ह्यांना दिला. 2 नंबरच, कारण पहिले शेती होती, नंतर ती आली. अरे वा वा वा. माऊली, सगळ्यांची ओळख करून द्या. ही ननन आहे, ती ननन आहे, नमस्कार. ते या भाऊजी आहेत, नमस्कार. ती शेजारची मैत्री. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार. हा, आणि इकडे ही सुनबाई. सुनबाई हा. आणि मुलगा. हो काय मुलाला ठेवलं बाजूला, सुनेला बरं पहिली ओळख करून दिली. आणि पाठीमागे मुलगी आहे. नमस्कार. पाठीमागे मुलगी आहे. मुलगी आहे. बरं बरं. कुठलं माहेर तुमचं? मालवण. मालवणला कुठे? कट्टावर. कट्टा वराड. मग मालवणातच सगळं बालपण गेलं. हो. आई बाबा काय करायचे तुमचे? शेती. आणि बाबा होते नोकरीला. किती जणांचं कुटुंब होतं? तसं चुलते बिलते 3 चुलते चुलती. मोठं कुटुंब होतं. मोठं कुटुंब. पण मग तेव्हा आणि 2 बहिणी माझे. बहिणी होत्या का? पण मला सांगा, मग त्या वेळेला लहान होता तुम्ही, हो. तेव्हा गावात कट्ट्याला होता ना तुम्ही? नाही, वराड. वराड. मग ते किती लांब आहे? मालवण कट्ट्यावरसून जवळ आहे. कट्ट्यावरसून जवळ आहे. बाजार आमचा कट्टा. बाजार कट्टा. हा. काय बघा, माहेरचा आठवण आल्यावर चेहरो काय खुल्लो बघा. हं? पण मग मला सांगा, तुम्ही तेव्हा शाळा कुठली होती तिकडे? वराडलाच होते. वराडलाच होती. कितवी पर्यंत? ती होती 10वी तगत होती. 10वी पर्यंत. आई बाबा काय करायचे तुमचे? शेती. आणि बाबा होते नोकरीला. नोकरीला होते. कुठे? लालबागला. लालबागला. मुंबईत मिलमध्ये होते. मिलमध्ये. मग बाबा एकटे मुंबईत राहायचे हो. आणि तुम्ही सगळे गावाला असायचे. गावाला. काय हो तुमचं बालपण? नेरळात. मी आता बोरले, तिथेच माझं बालपण गेलं. जन्मस्थितला. किती जणांचं कुटुंब होता लहान होता तेव्हा? मला 4 बहिणी, मी 1 भाऊ. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती आणि वडील माझे सुतारकाम करायचे. हां, अशा पद्धतीने चालू होतं. पण मग तेव्हा तुमचं उत्पन्नाचं साधन नाही, काय? एकदम म्हणजे सुतारकाम करायचं. शेतीचं उत्पादन कमी होतं आणि भात शेती असल्यामुळे इतर काही उद्योग वडिलांनी केले नव्हते आणि त्यावेळेस थोड्या सुविधा पण नव्हत्या. पण सुतारकाम करून ते ह्या बाकीच्या गोष्टी आमचा चरितार्थ चालवायचे. आणि किती जण होता तुम्ही? मी एकटा आणि माझ्या 4 बहिणी. पण नेरळमध्ये असताना त्यावेळेला शेती फक्त भाताचीच ना? हा, भाताची आणि कडधान्य पेरायचे वडील पण. अच्छा. हा, म्हणजे कडवे, वाल, कडवेवाल. वाल, हा, चणे, मूग हे वडील त्यावेळेस पेरायचे, पेरणी करायचे. मग मला सांगा, तुम्ही नेरळला होता, हा. ह्या कट्ट्याला होत्या. हा. काय चेहऱ्यावर हसू बघा आलाय. अननस किती गोड असेल याचा अंदाज आत्ता आलेला आहे लगेच. मग कशी काय ओळख झाली? त्यावेळेस माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न 78 साली झालं आणि ते लग्न जमवलं ते हिच्या वडिलांनी. बर. हां. आणि त्यावेळेस त्या माझ्या घरी वगैरे 1-2 वेळा आले होते. आणि मग पुढच्या वर्षीच लगेच त्यांनी काय, त्यांच्या मुलीचं लग्न जमवायचं आहे म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं कामातल्या. तर तो बोलला, तुझ्या मुलीला घेऊन ये इकडे. ते घेऊन आले आणि नंतर अशी परिस्थिती, जो बघणारा मुलगा होता त्यांनी त्यांना अट टाकली, तर जर मला सोन्याची चैन घातली तरच मी मुलीला बघेन. बापरे. हां, अशी त्यांनी अट घातले. आणि ते वडील एकदम ते भित्रे होते. ते 2-3 दिवस माझ्या बहिणीकडे दुपारी जेवायला जायचे. ते जेवत नाही, काय नाही. तर माझ्या आत्या बहिणीने माझ्या मिस्टरांना सांगितलं की बाबा असे कसले जेवत नाही आबा. मग ते बसले आणि त्यांनी विचारलं, बघ काय अर्थ. मग त्यांनी परिस्थिती सांगितली का मी असं, आणि ते रडायला लागले. नंतर माझी गंमत झाली, कारण माझी तर मानसिक पण आणि आर्थिक परिस्थिती म्हणतोय लगेच. कारण आदल्या वर्षी मी माझ्या बहिणीचं लग्न केलं. तर मी ठरलं की 2-4 वर्ष आपण नोकरी करायची आणि नंतर मग आपण लग्नाचा विचार करूया, तो पण काय करायचं नाही. आणि हे आले, त्यांनी काय केले, माझ्या मेवण्याने आयडिया, कारण त्यांनी हिला बघितली अगोदर आणि संपूर्ण शेतीचं काम करणारी होती. त्यामुळे त्यांनी असं केलं का, माझी एक आत्या होती, आत्या आणि माझ्या आईला बोलून घेतले. मला कारण सांगितलं का आपल्या मंगला आजारी आहे, तर तिला बघण्यासाठी त्या दोघींना घेऊन ये. मी त्या दोघींना घेऊन आलो.
त्यांनी परस्पर माझ्या आईला आणि माझ्या आत्याला हिला दाखवली. मला काय माहितीच नाही, कारण मी तुम्हाला माहिती होतं तुम्हाला बघायला येत आहेत ते? नाही, तिला पण नाही, तुम्हाला काय माहित नाही. हा. आणि मग ते घरी गेले आणि त्यांना घेऊन ते माझ्या घरी आले गावी नेरळला. त्यांच्या पुढे प्रश्न पडला, ह्याला सांगायचं कसं. ते बराच बोललं काय सांगायचं. मला पण त्यांनी मग समजून सांगितलं. ते बोललो भाऊजी मी गेल्या वर्षी बहिणीचं लग्न केलं, माझी आता परिस्थिती पण नाही आहे, मी करूच शकत नाही आणि मला अजून 4-5 वर्ष लग्नच करायचं नाही. तर ते तू नुसतं बघून तर घे मुली आणि नंतर काय असेल ते बघूया. आणि त्यांनी मला तो किस्सा सांगितला का असा जो एक मुलगा आहे तो अशा पद्धतीने आवडतो. त्यावेळेस मला मग आणखीन ते मनातून चीड आली. बरोबर, असा जो अन्याय करतोय तर बोललो ठीक आहे, बोलो मी बघतो. आणि मग रागाने लग्न केलं तुम्ही? रागानेच केलं खरं सांगायचं म्हणजे. सत्य परिस्थिती आहे, कारण मला ते काय कसं आहे माहिती आहे, कारण समोर आला आणि शेवटी बघितल्यानंतर पसंती किंवा शेतीमध्ये आपलं काम करेल ते ठीक आहे, मग मुद्द्याचं सांगा ना. हा. मग तुम्ही रागावला होता हो की नाही? असा कसा तो मुलगा करतो म्हणून. हा बरोबर आहे. पण तुम्ही यांना बघितलं, नंतर बघितलं. मग बघितल्यावर राग गेला. खरं बघितलं. खरं आहे, बघा ना काय मनापासून. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आता. बघा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. झुणका बनवण्यासाठी लागणारे 3 जिन्नस सांगा. शेंगदाणा, मिरची आणि मीठ त्याच्यामध्ये. शेंगदाणा, मिरची, तेल पण. मिरची, तेल आणि पीठ चण्याचं. कसलं? ते कधी घालणार? नंतर झुणका झाल्यावर. चण्याचं पीठ. अभिनंदन, ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. अभिनंदन. मग लगेच होकार दिला? हा, नंतर होकार दिला मी. मग तुम्ही लगेच होकार दिला? हा, नंतर तुम्हाला माहिती होतं हा मुलगा? मी नाहीच बोलत होते, लांब आहे ना हा म्हणून नाही बरोबर आहे. बोलत. तुम्ही कट्ट्यावर, हे इकडे रायगडात, हो ना? पण बाबा ऐकणार नाही, म्हणतात नाही इथंच करायचं. तुमका एक सांगतोय, तुम्ही आणि मी ना मालवणीत सुनत बोलाय, बाकीच्यांचा रवान देत. कारण माका आता प्रॉब्लेम कळलेलो हा की जोपर्यंत समोरचं मालवणीतून बोलणार नाही तोपर्यंत मी काय बोलूचंही नाही. आता माका कळलेला. सांगा मग काय झाला? बाबा काय म्हणाले? बाबा म्हणाले ह्यालाच करायचा. मग तुमचा काय म्हणणं होता? इतके लांब नको म्हणून बोलत होते. बरोबर असा ना, तिकडचा कट्ट्या बिट्ट्यावर कधी जाऊ गावताला, हो की नाही? मग बाजारात जाऊची सवय ना पहिल्यापासून? नाही, मी नाही बाजारात जायचं कधीच नाही. कधीतरी आठवड्याचा बाजार असतात त्या काही कधी जाऊ नाही? वर्षान फक्त बांगडे बिंगडे भरून जायचे, नाही तर नाही. नाही नाही नाही. मग काय, मग हे भेटले हो. मग हो कित्याक म्हटल्यात? तिकडचोच होय होतो तर इकडे नारळात रायगडात कित्या गेल्या? कसा काय झाला? मग होकार देण्यामागचं कारण काय? मग बाबाच बोलले ना. पण आता कसा वाटता? आता बरोबर आहे. हा? आता अननस आवडूक लागली. माझी भाषा वेगळी, त्यांची भाषा वेगळी, सगळाच गोंधळ व्हायचा. होय ना? पण मग तेव्हा सुरुवाती गोंधळ झालो. गोंधळ खूप व्हायचा. कसं काय? आता त्यांनी एक वस्तू आणून सांगली ते मला कळायची नाही. हा, आणि तुम्ही सांगलेली त्यांना त्यांना कळायची नाही. कळायची काय नाही. कॉम्बिनेशन होतं. किती वर्ष झाली लग्नात? आता झाली 41. 41 वर्षापूर्वीचं बघा काय, 2 भाषेमधलो गडबड काय होतो हा, आणि गोंधळ उडालो होतो. पण काय हो, काय तेव्हा गोंधळ उडायचा तेव्हा? हो. हा, सुरुवातीला म्हणजे तुम्हाला किस्सा सांगतोय. मी दिग्विजय मिलला कामाला आणि ते आगासवाडीमध्ये होते. मी 8 ते 4 ड्युटी होती माझी. आणि ते 3:30ला सुटायचे. एक दिवस आले ते बावला बिल्डिंगच्या तिथे, जाऊया आपण चहा घेऊया. तर मी चहा घेतच नव्हतो त्यावेळेस. बोललो नको, मी नाही घेत. ते कित्याक बोलायला लागले. ते कित्याकचा मला काय अर्थच कळे ना. कित्याक म्हणजे काय, म्हणजे का घेत का नाही घेत असं नाही? बरोबर, कित्याक घेणं नाही बाबा पण चहा. ते मला काय कळत नाही. कित्याक ते 4-5 वेळा मला विचारतात कित्याक. तर मी बघत बसलो. तर बोललो नाही बाबा, मी चहा घेतच नाही हो. कारण काय? तेव्हा नंतर मला कळलं कारण काय. नाही बोललो मला सवयच नाही लहानपणापासून, मी चहा घेतच नाही आणि मी घेतच नव्हतो. बरोबर. त्यामुळे म्हणजे तो एक किस्सा झाला कित्याक, हो ना? कित्याक हा शब्द मला तेव्हा माहित पडला. कारण काय? आता मी विचारतोय, कित्याक लगीन केल्यात? आता सांगा, इतक्या वर्षानंतर, 41 वर्षानंतर मागे वळून बघताना कशी साथ दिली? नाही, व्यवस्थित साथ दिली. शेतीसाठी फार सुंदर साथ दिली. पण शेतीमुळेच प्रगती झाली ना? नक्कीच. शेतीला जोडधंदा असेल तर शेती आहे. जोडधंदे काहीतरी करायला पाहिजे तुम्ही. पण तुम्ही शेतीतच रमायचं ठरवलं होतं? हो, मी सर्व्हिसला होतो. 20 वर्ष मी लालबागला सर्व्हिस केली दिग्विजय मिलला. मग त्याच्यानंतर? नाही, अगोदर मी कसं माहिती आहे का, माझी सकाळी 7ची ड्युटी होती सुरुवातीला. सकाळी मी 4:30ची ट्रेन पकडायचो, कामावर यायचो आणि संध्याकाळी 4ची ट्रेन पकडली की 6ला घरी जायचो. मार्च एप्रिलच्या नंतर बघा 1-2 तास म्हणजे दिवस असतो, उजेड असतो. कपडे काढले की पहिले शेतावरती. मग तुम्ही तेव्हा तिकडे
कोण कोण राहत होता? एकट्याच होत्या? आई होती माझी, आई होती. अजून आहे आई. पण आईचा आणि सुनेचा कसा जमता? चांगला आहे ना, व्यवस्थित जमते. व्यवस्थित हा, जमता. व्यवस्थित. तर यांचा स्वभाव कसा आहे? शांत आहे? काय मनापासून म्हणजे उत्तर माका प्रश्न इतको अडचणीचो विचारलेला असा की उत्तर देण्यापेक्षा हसणं बरा, हो की नाही? काय हो? हा? हो ना. कसा आहे स्वभाव? तापट? हा हा? कडक कडक. काय हो, कशामुळे? नाही कसं काय, एखादी गोष्ट नाही समजली किंवा तर मला कसं आहे, हो की नाही, जे होणारं असेल तर हो सांगायचं, नसेल तर नाही सांगायचं. हा. आणि ते झटपट व्हायलाच पाहिजे काम. हो काय? शिस्तही असायला पाहिजे. माझे वडील फार तापत होते, त्या शिस्तीमुळे माझ्यामध्ये पण ती एक शिस्त आहे. पण काय हो, त्यावेळची परिस्थिती नेरळमध्ये चालत ना लग्न हो करून. लग्न झालं लग्न झाल्यावर नेरळला चालत. नेरळच, हा आमचं घर आहे तिथं. कसं स्वागत केलं यांच्या कुटुंबात? चांगलं आला. चांगला झाला. हो पण एवढाच काय म्हणजे ती काय सांगायची वस्तू आणायला ती मला म्हणजे समजायची नाही. नाही नाही. आता त्यांनी इळी आणूक सांगायची पण आमच्याकडे इळी नाही बोलायचे. आडाळू बोलायचे. आडाळू, हा हा, मग चिरूचो. हा मग मला कळायचं नाही, मग मी गप बसायची. मग ती वैतागायची आई आई हा इळी चांगलं आणि हाडणं नाही किती. हा. हा. आणि तुम्ही आपलं इळी म्हटल्यावर तुमका काय वाटलेला? काय मला कळायचंच नाही. मग दाखवल्यांच्या वक्ता ही इळी बोलतात, आमच्याकडे आडाळू बोलतात ना आता. त्याच्या कारणाने गोंधळ व्हायचा सगळा. असे किती कुठल्या कुठल्या शब्दांचो गोंधळ व्हायचो? एक दिवशी मला सांगतात का मगर घेऊन ये. मगर? हा म्हणजे तो ढेपा फोडतो. तर आमच्याकडे तसा नाही, ढिपळं बोलतात. ढिपळं? हा म्हणजे काय असते? म्हणजे ढेपा फोडतो. अवजार. अवजार आहे. अवजार आहे. जशी गदा कशी असली गदा तशी ते तसा फक्त लाकडाचा बनवलेला असतो, त्याला एक दांडा लावलेला असतो, जेणेकरून मोठ्या ढेपळा ज्या असतात शेतामध्ये आल्या त्या फोडण्यासाठी. म्हणून त्याला आमच्याकडे ते मोगर म्हणतात, यांच्याकडे ढिपळं म्हणतात. आमच्याकडे ढिपळं बोलतात. तर मला काय कळलं नाही. मी गेली, सर्व बघितलं, नाही भेटला, मग तशीच गेली. तर म्हणतात तुला कळत नाही, ह्याच्यावरसून वैतागाक लागली. म्हटलं मला नाही माहिती. मग दाखवले आणि तेव्हा मग कळलं. एका डिपळो म्हणतात. मग त्या प्रत्येक एका दोन नावा लिहूची सवय करू होती ना तेव्हा. एका बाजू डिपळो, दुसऱ्या बाजू मोगा. हा, सगळ्याच्या दोन दोन नावा, हो की नाही? पण चला आता सगळं व्यवस्थित झाला. आता कसली शेती करतायत? आता सध्या माझी भात शेती पण आहे, कडधान्य पण आता पेरलेलं आहे मी. आता सध्या मी टॅमॅटो, वांगी, मिरची आणि साधारणतः पालक, लाल माठ, कोथिंबीर हे सर्व लावलेले आहे सध्या. इवन बीट, दुधी भोपळा आता जस्ट लागवड केलेली आहे. शिवाय मुगाचं पेरणी झालेली, मुगाला शेंगा आल्या, ते आता काढणी सुरू झालेली आहे. कडधान्य पावसामुळे कसं आहे, पावसामुळे मोठी आमची अडचण झाली. गेले 3-4 वर्ष नाही तर माझ्याकडे सुरुवातीला कडवेवाल म्हणून माझ्याकडे फार प्रसिद्ध, म्हणजे नेरळच्या ह्या मुलांना घेऊन शाळेत जायच्या मैत्रिणी जे जमायच्या ना, त्यामुळे आमच्याकडून कडेवाल म्हणजे बाजारामध्ये 100 रुपये किलो असतील तर माझ्या घरून 120 न्यायचे. गप्पा सुरू आहेत, पण तरीसुद्धा अजून बक्षिसं मिळणं बाकी आहे. त्यामुळे या पुढच्या खेळामध्ये हे आव्हान आपण मुलाला देणार आहोत. आणि मला बघायचं आहे मुलगा आज आपल्या आईला बक्षीस मिळवून देणार का. काही अक्षर आहेत, त्या अक्षरांमध्ये वेगवेगळ्या वस्तू दडलेल्या आहेत, त्या तुम्ही शोधून सांगायच्या आहेत. 3 बरोबर सांगितल्या तर या माऊलीला बाजूबंद मिळणार. पण 5 वस्तू शोधल्या तुम्ही तर तुम्हाला सुद्धा चांदीचं नाणं मिळणार. बघूया काय होणार या खेळात. ताई मदत करू शकते या तू, बाकी कोणी नाही. वेळ सुरू झाली. कैरी, 1, बीट, 2, कोबी, कोबी, 3, जिलेबी, बाजरी, कोबीच्या पुढे समोर बाजरी. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि तुम्हाला झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. आता तुमच्या शेतात अजून काय आहे, वेगळे पण काय आहे? आता माझ्याकडे अननस तर जवळ 1000-1200 माझ्याकडे आत्ताही आहेत, म्हणजे आणि आता सुरुवात झाली. पण मला सांगा की अननस जे असतात ते कुठल्याही जमिनीवर लागतात? हो कुठेही लागू शकतात ते. पण ते कसेही म्हणजे त्याला पाणी नाही लागत? नाही पाणी नाही, लागतं, पण पाणी नाही घातलं तरी पण कमी प्रमाणात. म्हणजे इतरांना जे पाणी लागतं ते तेवढं त्याला पाणी लागत नाही. हां, भले तुम्ही महिन्या 15 दिवसांनी जर पाणी दिलं ना तरी चालतो, नाही दिलं तरी पण ते पण त्याचा जरा जो जोश आहे तो कमी होतो, असा प्रकार आहे. मग अननसाचं सध्या तुम्ही मुख्य एका बाजूने सुरू केलेलं. हा, इतिहास सांगतो थोडा. 2015 साली मी अननस खायला आणले होते घरी.
तर त्याला वरती ते बोंड पण होतं वरती. बरोबर. तर बोलला आपण बोललो प्रयोग करून बघूया आणि ते त्याची मी थोडी लागवड केली. ती वाढत वाढत गेलं तर आत्ता जवळजवळ माझ्याकडे 1000-1200 रोपं आहेत. रोपं लावलेली आहेत. जमिनीत? त्याला आले ते म्हणजे सुरुवात झाली. अच्छा. साधारणतः लावल्यापासून वर्षभराने त्याला फळ येतो. बरं. लावल्यानंतर थोडा वेळ जातो पण एक वर्षभराने त्याला फळ आणि मग ते फळ काढल्यावर परत ते वाया जातं की त्याच्या नाही, त्याला बाजूला दुसरं फुटतो. दुसरा फुटत. त्याला जरी नाही आलं ना तर त्याच्या बाजूला दुसरा एक कोंब फुटतो. म्हणजे असे ते पसरत जातो, वाढत जातो. तुम्ही असं म्हणजे असं बेड तयार झालेलं दिसणार तुम्हाला. एक जर लावलं ना त्याच्या आजूबाजूला भरपूर असा तयार होतो अननस. म्हणजे त्याची रोपं. हा, म्हणजे त्याची रोपं. हो. ओके ओके. म्हणजे अननसाची शेतीला पाणी कमी लागतं. पाणी कमी लागतो आणि मेहनत पण म्हणजे पण मग अननसाची रोपं मिळतात? नाही, रोपं मिळत नाही. बाजारात अननस येतात बघा, हो. तर ते विकणारे काय करतात, ते कटिंग करतात किंवा शोसाठी म्हणून ते वरचा जे शेंडा असतो तो शेंडा असा टांगून लावून ठेवतात. तो वरचा शेंडा आहे तो आपण जमिनीत लावायचा. बरं, म्हणजे अननस आणलं, हा. ते कट केलं आणि वरचं लावलं हा. तिथे येत राहणार. असं आहे ते. अत्यंत सोप्या पद्धतीने ही शेती होऊ शकते. होऊ शकते. मग त्याच्यासाठी कमी पाणी असेल, ज्या जागात पाणी कमी तरी त्या चालेल. ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. त्याने पूर्ण जीव धरत, मग त्याला मुळ्या फुटेपर्यंत पाणी द्यायचं आपण. एकदमच भरडी जमीन असेल तर ते एकदा जगलं ना का त्याला मग 1-2 महिन्यात जरी पाणी दिलं, पण कसं आहे मध्यम जर पाणी असेल प्रमाणशीर तर त्याला फळ पण चांगलं येतो. अशा प्रकारे एकदम कमी पाणी असेल तर तेवढंसं तो जोरात येत नाही. अशा प्रकारे काय वेगवेगळे प्रकार आहेत शेतीचे. पण मग अननसाची जी आता 1000 अननस येणार, त्याचं मग मार्केट कुठलं तुमचं? मार्केट आता खरा मार्केट कसं माहितीये का मला, हा करोना काळ चालू झाला बघा, तेव्हा कोणतरी वाटवायचे का अननस खाल्ल्यानंतर इम्युनिटी वाढते वगैरे. तेव्हापासून लोक माझ्याकडे घरून घेऊन जायचे. आजूबाजूचे नेरळच्या सोसायटी आहेत ना, त्यांना माहिती आहे मोहितेंकडे अननस आहेत, म्हणजे सगळे यायचे आणि पिकण्याच्या अगोदरच स्वतःचा द्या, काय पैसे लागतील ते घ्या. असं तो SMS तुम्हीच पाठवला होता? SMS नाही, लोकांना ऑटोमॅटिक मला वाटलं ही आयडिया बरी. पहिल्या भागाची सांगता करत असताना आपण शशिकांत मोहिते यांचा सन्मान करणार आहोत आणि स्मिता वहिनींबरोबर अजूनही बोलायचं आहे, पण त्यासाठी होम मिनिस्टरचा पुढचा भाग सुद्धा तुम्हाला पाहावा लागणार आहे. तेव्हा आत्ता हा सन्मान झी मराठीकडून शशिकांतजी मोहिते यांचा. अभिनंदन. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. या संपूर्ण मोहिते कुटुंबाला आपण भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता झी मराठीवर. नमस्कार.